श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या मंगळवारी म्हणजेच 12 ऑगस्टला या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातली अंगारक संकष्टी चतुर्थी। तर अंगारकी चतुर्थी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो। 25 मधील सर्वात पहिली ही अंगारकी चतुर्थी असणार आहे आणि त्याचबरोबर बघा चतुर्थीची जी प्रारंभ आहे तर तो 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8:41 होणार आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:36 होणार आहे। अशा स्थितीत आपल्या अंगारकी चतुर्थी ही 12 ऑगस्ट या दिवशी आपल्याला साजरी करायची आहे। या दिवशी चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती संध्याकाळी 9:13 आहे। तर अंगारकी चतुर्थी हा अतिशय शुभ दिवस असतो। हे व्रत श्री गणेशाला समर्पित आहे, म्हणूनच याला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं। तर आता अंगारकी संकष्टी चतुर्थीला भक्त लवकर उठतात, स्नान करतात, ते माती तांबे किंवा सोन्यापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करत असतात। योग्य विधी आणि नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते। आरतीनंतर गणपतीचा आवडता गोड पदार्थ म्हणजेच मोदक तयार केला जातो आणि भक्तांमध्ये वाटला जातो। तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविक गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर व्रत करतात। सूर्योदयापासून उपवास सुरू केला जातो, तो संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर सोडला जातो। संपूर्ण दिवस हा अन्नाचा एकही कण न खाता त्याग करता उपवास केला जातो। काही ठिकाणी लोक फळे किंवा मग साबुदाणा खिचडी खाऊन हा उपवास करतात। तर उपवास करताना जास्त द्रव पदार्थ पिणे किंवा सुपारी, काजू किंवा तंबाखू खाणे हे वर्ज्य मानलं जातं। अंगारकी चतुर्थी व्रत हे चंद्रदर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतरच सोडलं जातं, म्हणजे संपलं जातं। तर भक्त गणेशाला अर्घ्य देखील अर्पण करतात आणि नंतर शुद्ध शाकाहारी अन्न सेवन करून उपवास सोडतात। या दिवशी चंदनाचा लेप, तांदूळ आणि फुले देऊन देवाची पूजा केली जाते। या दिवशी भगवान गणेशाला समर्पित वैदिक मंत्राचं पठण केलं जातं। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनापासूनच म्हणजे चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्व शीर्षाचं पठण केलं जातं, तर ते आपल्यासाठी खूप प्रभावी असं मानलं जातं। या दिवशी भगवान गणेशाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्र देखील गायली जातात। तर अशा स्थितीने आपल्याला अंगारकी चतुर्थी जी आहे ती साजरी करायची असते। यावेळेस अंगारकी चतुर्थी ही जी आहे तर ती तब्बल 21 वर्षांनी अंगारक योग हा श्रावण महिन्यामध्ये आलेला आहे। ज्यावेळेस मंगळवार येतो त्या दिवशी संकष्टी चतुर्थी एकत्र येते, त्यावेळेस तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं। तर या दिवसापासून संकष्टी चतुर्थीचे उपवास करण्यासाठी सुरुवात केली जाते। जर तुम्हाला नवीन उपवास करायचे असतील तर चतुर्थीचे तर तुम्ही या दिवसापासून सुरू केलं तरी चालतं। त्याचबरोबर या दिवशी काही अतिशय प्रभावी असं खास उपाय देखील केले जातात, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। श्री गणेशाची कृपा जी असते ती आपल्याला प्राप्त होत असते। प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा जो प्रभावी उपाय आहे तो करायचा आहे। प्रत्येकाने मुलांसाठी हिरव्या मुगाचा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। यामुळे काय होईल की आपल्या मुलांचे सोन्याचे दिवस सुरू होतील, त्यांच्या अभ्यासात प्रगती, नोकरीत त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आहे। तो कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची मी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। मला या दिवशी काय करायचं आहे, श्री गणेशांची मूर्ती असेल, तुम्हाला एका ताम्हणामध्ये श्री गणेशाची मूर्ती घ्यायची, पंचामृत तयार करून घ्यायचं आहे किंवा फक्त पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता। पाण्याने अभिषेक करत असताना तुम्हाला ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत सुद्धा अभिषेक करू शकता। तर बघा, अभिषेक केल्यानंतर तुम्हाला गणेशाची मूर्ती जी आहे तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची। फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा। एका पाटावरती लाल कलरचा कपडा टाकायचा आहे, त्यावरती श्री गणेशाची मूर्ती जी असते तर ती तुम्हाला ठेवायची आहे। गणेशाच्या मूर्तीला दुर्वा, गंध, फूल, अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत। जास्वंदीचं फूल हे अतिप्रिय आहे, ते तुम्ही अर्पण करू शकता। नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग लाडू, मोदक देखील अर्पण करू शकता, जे श्री गणेशाला अतिशय प्रिय असतात। गणेशांच्या पूजेमध्ये तुळस ही संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते, त्यामुळे तुळस चुकूनही पूजेमध्ये ठेवू नका। तर बघा, ही चूक तुम्हाला टाळायची आहे। गंध, धूप, दीप, अगरबत्ती झाल्यानंतर आरती करायची आहे। सकाळ संध्याकाळ आरती करायची आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण श्री गणेशाला प्रसन्न करून घेऊ त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करू शकता, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल। याचे जे प्रभावी फायदे आहेत ते आपल्याला बघायला नक्कीच मिळतील।
गणेशाला आपण बुद्धीचे देवता, ज्ञानाचे देवता या नावाने ओळखत असतो. त्याचबरोबर श्री गणेशाला आपण विघ्नहर्ता देखील म्हणत असतो. त्यामुळेच प्रथम पूजेचा मान हा श्री गणेशालाच असतो. श्री गणेशाची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप, संकट आणि दुःखांचा नाश होत असतो. श्री गणेशाची अखंड कृपा ज्यावेळेस आपल्यावरती होते त्यावेळेस रिद्धिसिद्धी, शुभलाभ आणि लक्ष्मी ही आपोआपच आपल्याकडे आकर्षित होत असते. तर नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्ही कोणताही उपाय करत असताना त्यावेळेस तो भक्तीने आणि विश्वासाने, श्रद्धेने करायचा असतो. तरच तुम्हाला त्याचे चांगले फायदे बघायला मिळतील आणि सकारात्मक असा अनुभव नक्की येईल. तर बघा, हा जो उपाय आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने करायचा. तर हिरवे मूग जे असतात ना, ते हिरवे मूग बुध ग्रहाचे कारक आहेत आणि बुध ग्रहाचे स्वामी कोण आहेत तर श्री गणेश. त्यामुळे हिरवे मूग ज्यावेळेस आपण श्री गणेशाला अर्पण करतो त्यावेळेस आपल्या मुलांच्या जीवनातील जे ग्रह कुठेतरी कमजोर झालेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये सतत त्यांना अडचण येत असेल, खूप कष्ट करतायत, मेहनत करतायत, पण त्यांना यश मिळत नसेल, अभ्यासात यश मिळत नसेल, प्रगती होत नसेल, खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं आहे पण तरीही त्यांना पाहिजे तशी नोकरी लागत नसेल, तर तुम्ही हा उपाय नक्की करा. अशा ज्या इच्छा आहेत ना सर्व पूर्ण होतील त्यासाठी तुम्ही हा नक्की उपाय करा. तर आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे यासाठी सर्वात प्रथम तुम्ही घरामध्ये सुतक किंवा पिरियड्स चालू नसायला पाहिजे याची काळजी घ्या. तर 108 हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्याजवळ कुठेही आजूबाजूला गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. घरच्यापेक्षा मंदिरामध्ये जे सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक लहरी असतात ना तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात, ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे तुम्हाला या ऊर्जामध्ये हा उपाय करायचा आहे. त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात. तर आता 108 हिरव्या मुगाचे जे दाणे आहेत तर ते हातामध्ये घ्यायचे आहेत, उजव्या हातामध्ये, आणि मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा मंदिराच्या आजूबाजूला जिथे कुठेही बसायला जागा असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे. गणपती अथर्व शीर्षमचं जे पठण आहे ते तिथे तुम्हाला बसून करायचं आहे. गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला 5 वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे हिरव्या मुगाचे जे दाणे आहेत ते तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरनं ओवाळायचे आहे 7 वेळेस. आता तुम्हाला मुलांना जर सुट्टी नसते, मुलं बाहेरगावी असेल किंवा शाळेत गेलेली असतील तर तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे. जे मूग आहे तर ते मुलांच्या डोक्यावरनं 7 वेळेस तुम्ही उतरून घ्यायचे आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन त्यावरती तुम्ही प्रार्थना केली, म्हणजे जी सेवा सांगितली आहे ती केली तरी चालेल. अशा पद्धतीने केला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला जे मूग आहे तर ते श्री गणेशाच्या चरणी अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना तुमची जी काही इच्छा असेल, मुलांच्या संबंधित जी काही इच्छा असेल तिथे तुम्हाला ती व्यक्त करायची आहे, गणपती बाप्पांना सांगायची आहे. आणि गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि हे हिरवे मुगाचे दाणे तिथे तुम्हाला गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहेत. थोडासा नैवेद्य तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जी काही फुलं हे नेलेलं आहे, गुलाबाचं फूल नेलं तर अतिउत्तम, ते पण तुम्ही तिथे अर्पण करू शकतात. तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. तर हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला याचे सकारात्मक असे अनुभव पाहायला भेटतील. मुलांची प्रगती होईल, प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहिजे तशी नोकरी भेटेल, मुलांचे सोन्याचे दिवस सुरू होतील. हा उपाय करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.